दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला। देशभरातून लाखो शिवभक्त या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला दुर्गराज रायगडावर उपस्थित राहिले। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील 153 शिवभक्त यावेळी रायगडावर उपस्थित होते। शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीच्या वतीने त्यांच्यावरती प्रमुख जबाबदारी देखील देण्यात आली। शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या अगोदर परंपरेनुसार गडदेवता आई शिरकाई देवीच्या मंदिरात जागरण गोंधळ करण्याची पारंपरिक प्रथा आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन भूम येथील शिवभक्तांकडे देण्यात आलं होतं। परंपरेनुसार हा गोंधळ पारंपरिक गोंधळ्यांकडून घातला जातो। परंपरेनुसार असलेली प्रमुख मंडळी या जागरण गोंधळाला उपस्थित असते आणि या जागरण गोंधळाचे नियोजन भूम येथील 153 शिवभक्तांकडे होतं। तुळजाई प्रतिष्ठानच्या वतीने विठ्ठल अण्णा बाराते यांच्यासोबत 153 शिवभक्त रायगडावर गेले होते। दरम्यान त्यांनी जागरण गोंधळाचे उत्कृष्ट नियोजन केल्यानंतर त्यांच्यावरती गर्दी नियंत्रण व मर्दानी आखाडा खेळ प्रात्यक्षिक सादर करण्याची जबाबदारी देण्यात आली होती। जय शिवराय। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती दुर्गराज रायगड यांच्या माध्यमातून किल्ले रायगडावर 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अगदी थाटात साजरा होत असतो। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन 350 वर्षापूर्वी जेव्हा या रायगडावर झालेला होता, त्याच्या पूर्वसंध्येला आई शिरकाई देवीला प्रमुख जागरण गोंधळ हा कार्यक्रम छत्रपती शिवरायांनी घेतलेला होता। त्या ठिकाणी कपाळी मळवट भरून गळ्यात कवड्याच्या माळा घालून छत्रपती शिवरायांनी हा सोहळा अगदी थाटात साजरा केलेला होता। तो सोहळा आजतागायत या ठिकाणी चाललेला आहे। 350 वर्षानंतर सुद्धा युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या माध्यमातून हा सोहळा अखंडपणे या ठिकाणी साजरा होत असतो। या सोहळ्याच्या माध्यमातून भूम तालुक्यातून 153 मावळे या ठिकाणी हजर आहेत। या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, शिवभक्त नियंत्रण कक्ष व तसेच मशाल यात्रा या ठिकाणी भूम तालुक्याच्या वतीनं साजरी होत असते व तसेच गड सर करताना व उतरताना त्या ठिकाणी प्लास्टिक मुक्त अभियान या माध्यमातून होत असतं। जय शिवराय। भूम येथील या 153 शिवभक्तांनी पारंपरिक मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती, तर रायगडावरून परत येताना त्यांनी गडावरील रिकाम्या बॉटल्स गोळा करून रायगडाच्या खाली आणल्या व त्यांची योग्य विल्हेवाट लावली। शिवभक्त ज्यावेळेस रायगडावरती येतात त्यावेळेस प्रत्येकानं गडाचं पावित्र्य राखण्यासाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे। उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव।